तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज पण आम्ही शेतात आलेलो होतो. तुम्ही पाहू शकता आमचे हे केशर आंबे आहेत. सगळे केशर आंबेच आहेत आमच्या शेतामध्ये. तर काल खूप पाऊस झाला आणि खूप आंबे गळाले, त्यांच्यासोबत मोहर पण गळाला. माझ्या अण्णाने मोहराला फवारण्या वगैरे करून हे कंट्रोलमध्ये आणले होते. पण त्या दुसऱ्या दिवशीच, गुढीपाडव्याच्या दिवशी खूप वारं वादळ आलं, पाऊस पण खूप आला आणि सगळे आंबे मोहर हे अर्धे गळाले. तुम्ही पाहू शकता आमचे आंबे. आणि काल पण खूप 27 मार्च 2026 या रोजी खूप पाऊस वारं वादळ झालं. तर काल पण आमचे 25% आंबे गळाले. खूप आंबे आले होते, पण यामधले काहीच आंबे आता राहिलेले आहेत झाडांना. खूप गळाले आमचे आंबे. काही छोट्याने पण केशर आंबे आम्ही लावलेले आहेत शेतामध्ये. हे सगळे केशर आंबेच आहेत, तुम्ही पाहू शकता. तर असं वारं वादळ याने आपल्याला साथ नाही दिली तर किती शेतकऱ्याचे नुकसान होईल, तुम्ही विचार करू शकता. शेतकरी पण काय करेन, एवढ्या फवारण्या वगैरे करून पण वारं वादळ त्यांची साथ नसेल देत तर काय करणार आहे कोणी. किती त्यांचे नुकसान होत आहे सगळ्या शेतकरी बांधवांचे. खूपच आंबे गळाले. मी तुम्हाला गळालेले आंबे पण असे आंबे आमच्या झाडाला आलेले 100% मधले फक्त 25% आंबे राहिलेले आहेत झाडांना. खूप आंबे मोहर खूप गळाला. आता सुद्धा वारं सुटलेलं आहे. हे बघा, हे पूर्ण केशर आंबे आहेत. ह्या केशर आंब्यांना पण खूप भाव असतो मार्केटमध्ये. खूप भाव असतो यांना पण मार्केटमध्ये. एक नंबरला म्हणजे हापूस आंबा देवगड, हा पण खूप प्रसिद्ध आहे. तर या वारं वादळामुळे असे आंबे समजा गळाले, सगळे मोहर पण गळाला तर आंब्याचे भाव जास्त होतात. हापूस आंबा तर खूप महाग होऊन जाईल असं, आणि केशर पण होता नसते. बघा हे आंबे. आता बघू आज पण वारं वादळ येतं का, येऊ नाही अशी माझी प्रार्थना. यामधले पण असे आंबे गळून पडलेत खाली. पाहू शकता तुम्ही 25% आंबे तर गळालेलेच आहे पूर्ण. यावरून जास्त आमच्या झाडाला वारं वादळामुळे काही राहिलेच नाही. मोहर पण काही गळाला. हे पूर्ण केशर आंबे आहेत. मोठे सगळे झाडं लावलेले आहेत. तर अशी फळगळणी झाली तर शेतकऱ्यांची किती नुकसान होते. एवढी किती अवघड हे करतात ते, पण त्याचा काही फायदा होत नाहीये ना. असे आंबे गळाल्यावर, वारं वादळ आल्यावर. आम्ही याचा एक वेगळा ब्लॉग पण बनवून टाकलेला आहे आमच्या चॅनलला. जेव्हा आंबे पाडीला लागतात, जेव्हा पिकतात, त्याचा पण आम्ही ब्लॉग करून आमच्या युट्यूब चॅनलला टाकू. तुम्ही पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कसे आंबे कसे दिसतात आणि कसे आले. तुमच्या शेतात पण असे आंबे आहेत का, आम्हाला नक्की सांगा. तर तुम्ही पाहिलेच असताना आमचे हे आंबे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.